आपण कोण आम्ही आपणास ओळखले नाही? अप्पा पटवर्धनांच्या थोरल्या सूनबाई का आपण? नाही नाही, मी सगुणा वामनराव देव. मी रमाबाईंना शिकवावयास येते. असे होय. चांगले चांगले. तुमच्या आधी एक शारदाबाई म्हणून शिक्षिका आल्या होत्या, त्यास पळवून लावले. चांगले आहे. आता तुम्ही पण मला एक सांगा, तुम्ही ह्या दुसऱ्यांच्या लेकी सुनास शिकवत फिरता, मग तुमचा संसार कोण चालवते? का तो असाच वाऱ्यावर सोडून आलात? हसलाच आहे. नाही, या प्रश्नांची आता सवय झालीये म्हणून हसू आले. पण सांगतेच, आमच्या घरची परिस्थिती तशी ठाकठीकच म्हणावयास हवी. कारण मामनजी होते तोपर्यंत मी काहीही करू शकले नाही, कारण घराबाहेर पडणे त्यांना रुचत नव्हते. परंतु महादेवरावांच्या प्रेरणेमुळे माझ्या यजमानांनी मला घरच्या घरी उत्तम शिक्षण दिले आणि इतर स्त्रियांना शिकवण्यासाठी प्रोत्साहनही दिले. आज ते शिक्षण मला उपयोगी पडते आहे. मामनजी गेल्यानंतर आज मी 4 बायकांना शिकवणी देते आणि घर खर्चाचा मेळही घालते. असे होय. म्हणजे मामनजींच्या पश्चात तुमचा हा स्वैर संचार सुरू झालेला दिसतो. क्षमा करा भाऊसाहेब, पण हा स्वैर संचार नव्हे. माझ्या यजमानांच्या सल्ल्यानेच मी हे काम करीत आहे आणि हे तर विद्यादानाचे पवित्र कार्य आहे. याला स्वैर संचार म्हणणे योग्य नव्हे. आणि आपण असे म्हणता याचे तर मला मोठे आश्चर्यच वाटते, कारण महादेवरावांना उच्च शिक्षण देण्यासाठी आपण मोठे योगदान दिले आहे असे आम्ही ऐकून होतो. महादेवराव याचे सारे श्रेय आपणासच देतात. नाही नाही, ते अगदी योग्यच आहे. म्हणजे आमचाही शिक्षणास विरोध नाही. आमचंही म्हणणे आहे सर्वांनी शिकावे, स्त्रियांनी सुद्धा शिकावे, त्यासही आमचा विरोध नाही. पण ते का मर्यादेपर्यंत. म्हणजे संसार चालवण्यासाठी जे काही आकडेमोड करावी लागते, व्यवहार शिकून घ्यावा लागतो, तितके शिक्षण स्त्रियास पुरे. त्याच्यापेक्षा जास्त शिकून स्त्रीने काय करावयाचे आहे?